तर हाय मित्रांनो, कमी कमी 2-3 दिवस झाले मला नेहमी म्हणते की तुम्ही मला गाडी कोणी शिकवत, स्कूटी कोणी शिकवत. तर तिची आज इच्छा झाली स्कूटी शिकायची. तर आता मी तिला घेऊन जातो, स्कूटी शिकवतो तिला. तर पाहूया तिला किती वेळ लागतो स्कूटी शिकायला, किद्दा पाडते ती. तर आजचा हा नवीन ब्लॉग इथं आपण चालू करूया. आजचा ब्लॉग आहे कांचनला स्कूटी शिकवणं. तर चला मित्रांनो, आपण पाहूया तिला स्कूटी शिकवायला किती टाइम लागतो आणि कशी शिकते ती. तर चला मग आपण तिला स्कूटी शिकवायला चला मग. झाली का तयारी? बर चला. कुठे शिकते तू? ते दरवाजे लावून येतो. पहिले दरवाजे लावून येतो. चला आता तिला जरा बाहेर घेऊन जाऊ मस्त मोकळ्या रस्त्यावर आणि तिला शिकूया स्कूटी. चल दरवाजा बंद करा दीदी. तर ही स्कूटी आमची इलेक्ट्रिक, ती शिकवायची. नाही कांचन, तो शिकायची का मग स्कूटी? हा हाव का? चला, इथून चालवती का तिकून चालवती? हा, कुठून चालवती तू स्कूटी? ती म्हणते मला भीती वाटू राहिली आता. तर मी तिथे गेल्यावर चालवते. आता सध्या तुम्ही चालवा. तर मग मी स्कूटी चालवतो आता आणि तिला तिथे गेल्यावर स्कूटी देतो. चल दे चाबी मग. हो, मम्मीला स्कूटी शिकवतो ना. तू पण येतो का? बर. दीदी तू येऊ राहिली का? बर चला. भैया तू येतो का? चला. पण मी काय म्हणतो, तुम्ही दांगडू करायचा नाही तिथे गेल्यावर. हा, तुम्ही बेजार करसान का? हा दीदी तू? हा हा. तर आता आम्ही त्यांना घरीच पहिले सांगून देतो की तुम्ही परेशान करसान. जर परेशान केलं तर मग त्यांना घरी ठेवून देऊ आम्ही. दे चाबी. चल तिला आता घेऊन जातो मी मस्त स्कूटी आणि तिला चालवणं शिकवतो. हे घे. तू समोर बैस ना. सगळं सांगता मला बरोबर. सोडू नका बरं बाबा.
एक्सिलेटर आणि दोन्ही ब्रेक आहे. झालं. स्टँड उभं कर आणि बटन दाब. आता ते बटन दाब. स्टँड उभं कर ना. स्टँड आहे हा आणि बटन दाबते खालचं वाला. हा हा दाबलं. झाली सुरू. चालू कर ना. केलं का? बटन दाबलं का? हा तर मग घे ना. घे समोर. कर आरामशीर. बस हे घे समोर. चालू चालू. चालू मस्त. चालवता येतात आरामशीर. मागे घे ना. बटन दाब. समोर घे. समोर घे. हा आरामशीर आरामशीर. तरी ती थोडीशी भिवूनच राहिली. आता तिचं एकदा दोनदा जर अशी चक्रा मारले ते ना तर तिच्या मनातली जी भीती आहे ती कमी होऊन जाईल आणि ती परफेक्ट आपली स्कूटी चालवायला शिकून जाईल. जास्त नाही, तिला 3-4 दिवस जर अशी ट्रेनिंग जर दिली तर ती परफेक्ट स्कूटी शिकून जाते. काही अडचण नाही तिला. आणि ती इलेक्ट्रिक आहे ना त्याच्यामुळे जास्त तिच्या म्हणजे जरा ताण नाही आहे. आवाज गिवाजचं काही नाही. तिचं मस्त शांत चालते ती. त्यानंतर पेट्रोल स्कूटी जर असली तर तिला थोडा चालवायला थोडा वेळ लागतो कारण की तिच्या आवाजानं माणूस भीतं. आणि इलेक्ट्रिक स्कूटीमध्ये असं काही नाही आवाजा गिवाजाचं. त्याच्यामुळे ती एकदम बेस्ट आहे आणि नवीन माणसासाठी एकदम चांगली आहे. जर कोणाला पण जर नवीन लेडीज असो की जेंट्स असो त्याला जर कोणची गाडी शिकायची असेल तर इलेक्ट्रिक बाईक सर्वात बेस्ट आहे. तिच्यामध्ये भीती काहीच नाही आहे. ना किकचं ना काही ना काही ना काही. एकदम बेस्ट आहे ते शिकण्यासाठी. चलो आरामशीर. अडचणीत जाऊ नका ना. टेकवायचे आरामशीर घ्यायचे. काय झालं म्हणजे बस एवढंच. अरे भैया मम्मा तर जास्त चालवत नाही. चालव म्हणा. थकली घरी जाऊन घरचे काम करणार.
कशाची भीती? आम्ही यांच्यासोबत सगळे. हा भैया, मम्मीन तर स्कूटी चालवायची तू. हा तर तू बसशील का मांग? तू रे तू बसशील का? नाही दीदी, नाही नाही, चाबी लावलेली बाळा. तू नको चालू सध्या. सध्या नको चालू ना. बा आता मम्मी शिकू दे. मम्मी मग तुला शिकवा. चालन ना? अरे भैया काय नाही चालणार. चला उतर. उतर. बसू द्या तसं बस. चला चला चालायचं मग. चला घरचा रस्ता दाखवायचा आपण सगळ्यांना, हे की बाबा? घरचा रस्ता दाखवायचा आहे आपल्याला. बड्डेत जायची मला आज. कोणाच्या? नो, आमचा इथंच व्हिडिओ हा समाप्त करत आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.